सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। गौतम पब्लिक स्कूल अहिलानगर येथे राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेला आज भव्य सुरुवात झाली। संस्थेचे विश्वस्त आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन करत तसेच विशेष तयार केलेली हॉकी स्टिक रंगीबेरंगी फुग्यांसह आकाशात सोडून स्पर्धेचे उद्घाटन झाले। आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितलं की उत्कृष्ट शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातील भक्कम प्रशिक्षणामुळे गौतम पब्लिक स्कूलने राज्यातील क्रीडा क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे। स्वर्गवासी कर्मवीर शंकरराव काळे यांचे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजनाचे स्वप्न आज प्रत्यक्षात येत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला। या स्पर्धेत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर 8 विभागातील मुला-मुलींच्या एकूण 16 संघाचा सहभाग असून पहिल्या उपांत्य फेरीत गौतम पब्लिक स्कूल पुणे विभागाने डॉन बॉस्को स्कूलला 3-0 असा पराभूत केलाय। दुसऱ्या उपांत्य सामन्यात कोल्हापूर विभागाने नाशिकचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला। उद्याचा अंतिम सामना गौतम पब्लिक स्कूल विरुद्ध DC नरके विद्यालय कोल्हापूर विभाग यांच्यात रंगणार आहे। स्पर्धेसाठी उत्तम क्रीडा सुविधा, मैदान व्यवस्था तसेच 100हून अधिक खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या निवास व भोजनाची उत्कृष्ट सोय संस्थेच्या सचिव सौ चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे। संगमनेर शहरात वृद्ध महिलेचे दागिने चोरणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलाय। अनिल रघुनाथ बिरदवडे असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। गीताबाई मुरलीधर ठाणेकर या 21 नोव्हेंबर रोजी किराणा दुकानासमोर असताना मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी बळजबरीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकवले। या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। शेटगाव येथील अवघ्या 5 वर्षाच्या श्रीराज फळ याच्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आई आणि आजीने दाखवलेले धैर्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलं। या धाडसाचं कौतुक करताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मानव वस्तीमध्ये घुसखोरी करणाऱ्या बिबट्याच्या हालचालींना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना राबवित असल्याची माहिती दिली। 11 सप्टेंबर रोजी अचानक बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केलं होतं। प्रसंग लक्षात येताच मुलाची आई आणि आजी त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या जिद्दीसमोर बिबट्याने माघार घेतल्याने श्रीराजचा जीव वाचला। हल्ल्यात जखमी झालेल्या श्रीराजला तत्काळ प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं। प्राथमिक उपचारानंतर पुढील तपासासाठी त्याला पुण्यात हलवण्यात आलं। नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा मार्ग बदलला असून त्यातून जिल्ह्यातील संगमनेर अकोले तालुक्याच्या विकासाला फटका बसणार असल्याने जनतेतून असंतोषाचा सूर उमटलाय। या विरोधात रेल्वे जन आंदोलन समितीने आक्रमक भूमिका घेतली असून यासाठी सत्ताधारी महायुती सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केला। विद्यमान आमदार अमोल खताळ यांनी सरकार विरोधातील आंदोलनात सहभागी व्हावं असं आव्हान देत त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला। ग्रोमॉर कंपनीच्या फसवणूक प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील 3 संशयित आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज राहता येथील सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी नामंजूर केले। राजाराम भट्टू सावळे, सुबोध सुखदेव सावळे व अरुण रामदास नंदन अशी जामीन अर्ज नामंजूर केलेल्या संशयितांची नावे आहेत। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होऊन आज 6 दिवस झालेत। मतमोजणी 21 तारखेपर्यंत लांबल्याने आता फक्त चर्चा सुरू आहे की कोण निवडून येणार, कोणत्या भागात कोण चालला, कोणी किती पैसे वाटले, मतदारांनी
कसे कसे पैसे घेतले आणि पुढे काय होणार. दररोज समोरासमोर एकमेकांची भेट झाली की प्रत्येक जण एकमेकाला विचारतोय तुमचं काय अंदाज आहे, आणि मग हा सुद्धा सांगतो की राव काही सांगता येत नाही. प्रत्येक भागात वेगळा अंदाज येतो. जामखेड येथील कला केंद्रातील नृत्यांगना दीपाली गोकुळ पाटील हिने खरडा रोडवरील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणात माजी नगरसेवक संदीप गायकवाड याला पोलिसांनी अटक केलाय. या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून आरोपी हा भाजपाचा असल्याचं सांगत जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून गैरव्यवहार केल्याप्रकरणी देवस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांना सायबर शाखेने अटक केलाय. त्यानंतर अनेक संशयितांचे धाबे दणाणले असून अनेक जण कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर गेले असल्याचं समजते. पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बनावट ॲप प्रकरणी कारवाईचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी फिर्याद दाखल करून सायबर शाखेने तपास सुरू केला. या प्रकरणी देवस्थानचे कर्मचारी पुरोहितांसह अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथे प्रगतशील शेतकरी मुकुंद लक्ष्मण टाक यांच्या शेतात श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषी विज्ञान केंद्र KVK दहिगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅक्टर चलित एक ओळ ऊस बेन लागवड यंत्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ऊस शेतातील वाढत्या खर्चाचे प्रमुख कारण म्हणजे मजुरांची कमतरता. ऊस बेने तोडणे, 2 डोळ्यांचे बेने तयार करणे, सरी पाडणे व मजुरांच्या मदतीने लागवड करण्यासाठी पाणी आणि वीज उपलब्ध असणे आवश्यक असते. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी हे यंत्र फारच उपयुक्त ठरणार असल्याचं कृषी विज्ञान केंद्राचे विशेष तज्ञ राहुल पाटील यांनी सांगितलं. संगमनेरमध्ये पिण्याच्या पाण्याच्या कारणावरून आदिवासी महिलेला जातीवाचक शिवीगाळ व विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना सारोळे पठार येथे घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिला कुटुंबियांसह सारोळे पठार येथे राहते. शेजारी जैतून गुलशन अन्सारी राहतात. दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाणी भरण्याच्या कारणातून जैतून अन्सारी यांनी महिलेला शिवीगाळ केली. त्यानंतर रात्री अन्सारी यांचा जावई अतिक बशीर शेख तेथे आला. त्याने जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असं गैरवर्तन केलं. याबाबत वारंवार चक्रा मारून सुद्धा घारगाव पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. अखेर हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन करण्याचा इशारा देताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.